या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रवी किरण प्युअर व्हेज, एकलहरे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। तर मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे तिन्ही पक्षाचे जिल्हा अध्यक्ष हे आंबेगाव तालुक्याचे आहेत। त्याचप्रमाणे आमच्या देखील पक्षाचा अध्यक्ष हे देखील आंबेगाव तालुक्याचे आहे। खरं तर पुणे जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे। पुणे जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला निर्णय घेत असताना त्यांनी इतर तालुके बाकी सोडून दिलेले आहेत। मग आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी असं का वाटलं, या ठिकाणी शरदचंद्रजी पवार पक्ष आणि अजितदादांचा पक्ष हा एकत्र झाला नाही पाहिजे, हा देखील संभ्रम आम्हाला अजून तो काय सुटलेला नाही। खरं तर ज्या वेळेला अजितदादांनी आणि पवार साहेबांनी त्या ठिकाणी हरकत घेतली, त्यांचे पक्ष ज्या वेळेला वेगळे झाले, त्यावेळेला आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते ज्यांनी 3 पिढ्या पवार साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी काम केलेलं आहे, आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो, साहेबांच्या बरोबर। परंतु आज अशा प्रमाणामध्ये ज्या वेळेला हा सगळा प्रकार समोर येतो की पुणे जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला हा पक्ष एकत्र झालेला आहे आणि आंबेगाव तालुक्यामध्येच अशी काय अडचण निर्माण झाली, तर हा पक्ष त्या ठिकाणी पक्षाचे अध्यक्ष असताना आपण या ठिकाणी ते का करू शकलो नाही, याचा संभ्रम आमच्या मनामध्ये आहे। खरं तर जिल्हा अध्यक्षांनी पुढाकार घेऊन हा आंबेगाव तालुक्यात देखील तशा प्रकारची त्या ठिकाणी आघाडी करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी त्या ठिकाणी केली नाही। खरं तर पवार साहेब आणि अजितदादा पवार हे ज्या वेळेला एकत्र आले त्यावेळेला हा सगळाच प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला आहे। मग कार्यकर्त्यांनी तरी त्या ठिकाणी जास्त ताणून धरण्यात काही अर्थ नाही, एकत्र झालं पाहिजे अशा प्रकारची माझ्यासारख्याची आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी भूमिका राहिलेली आहे। आणि त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्यात देखील अशा प्रकारची ही आघाडी व्हायला पाहिजे होती, परंतु त्या ठिकाणी झालं नाही, हे आम्हाला त्या ठिकाणी समजलेलं नाही। आपण या संदर्भात पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार केली आहे। पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार करणारच आहोत आम्ही, परंतु हे निवडणुकीचे आता हे 2-4 दिवस इतके महत्त्वाचे होते की आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी कुठंतरी संधी भेटेल म्हणून कार्यकर्त्यात AB फॉर्म त्यांनी आणलेले 4 दिवसापूर्वी आणि त्यांच्याबरोबर शक्यतो ते कार्यकर्त्यांचे फॉर्म AB फॉर्म आम्ही घेण्यामध्ये त्यांच्याकडून त्या ठिकाणी 2-4 दिवस चर्चेत घालवलेले आहेत। कारण अजून काही आम्ही त्या ठिकाणी पक्ष श्रेष्ठीकडे तक्रार केलेली नाही। येणाऱ्या दिवसामध्ये पक्षाची शिस्त न पाळल्याबद्दल तुम्ही त्यांच्यावर शिस्त भंगाची कारवाई अशी काही मागणी करणार आहात? 100% कारवाई व्हावी अशी आम्ही पक्षाकडे मागणी करणार। देवदत्त निकम मनमानी करतात? हो, देवदत्त निकम यांची मनमानी चालू आहे पक्षामध्ये। कधी आम्हाला एकाही पदाधिकाऱ्याला विचारत न घेता ते त्यांचं स्वतःची आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।